हाय मित्रांनो, भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. कोल्हापुरी प्रतीक पाटील चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही चंदगड फिरायला म्हणजे आमचं फेमस स्पॉट आंबोली इथे चालू आहे जरा बघायला विथ फॅमिली. धबधबा हिची जास्त एक्साइटमेंट वाटते. मम्मी हे आमचे मामा आणि 2 जण मागून येतात. पुढे पुढे दाखवतो तुम्हाला व्लॉग. निसर्गरम्य परिसर चाललेला आहे. पप्पा 2 शब्द बोला. कसं वाटतंय तुम्हाला आज? एकदम छान वाटतंय. जाताना एकदम प्रवास सुखाचा आणि समृद्धीचा व्हावा आणि साईडची हरियाळी आणि निसर्ग परिसर बघा खूप छान वाटतंय. आणि खास गणपतीची ट्रिप चाललेली आहे आमची. चला तर सुरुवात करूया. गणपती बाप्पा. चंदगडच्या पुढे शिवाजी महाराजांची जाऊ पाहिजे. इकडे चंदगडच्या ह्या साईडला रोड गेलाय. गौशेती फॅमिली डिस्कशन. काय गेलं नाही तिलारी निसर्गरम्य परिसर चंदगड तालुका, सुकी तालुका. मामा राजे कसं वाटतंय तुम्हाला? घाम यायला लागला. अरे बोल ना तू, बोल. प्रवास चांगला वाटला. आमच्या राजांची गाडी आहे. आम्ही आता आंबोली धबधब्याला चाललेलो आहोत. आता नागरवाडी गावामध्ये आम्ही आहोत. प्रवास आमचा एकदम चांगला आहे. पाऊस गेलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस पडलेले आहेत आणि आम्ही पापडीचा स्वाद घेत आहे गाडीमध्ये. नागरवाडीमध्ये आमचे भाचे प्रतीक पाटीलने पापडी घेतले त्यामुळे चंदगडी पापडीचा स्वाद काही वेगळाच लागायला लागला. पण कंच्याचा आणि माझे पप्पा मध्ये मध्ये करंजा पण खात आहेत. आणि बाकीचा कार्यक्रम आंबोलीचा होईल आपला. आमच्या तुम्ही असे सोबत राहा. आता आमच्या आंबोली या स्पॉटचं थोड्याच वेळात दर्शन होणार. काय झोपा काढून काय? निसर्गरम्य परिसर. गाणी पाहू शकता मित्रांनो, किती छान असे सुंदर निसर्गरम्य परिसर. थोड्याच वेळात आंबोलीमध्ये पोहोचणार आम्ही. पुढचा व्लॉग तिथेच तुम्हाला कळणार. आंबोलीच्या घाटाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता मित्रांनो कशी वळणं आहेत. एक्साइटमेंट वाढलेली आहे या लोकांची.
चष्मा घालून आमचा हिरो बघा, जरा फेअर अँड लवली वापरतो. मामा कसं वाटतंय? दुःख एकदम छान वाटतंय. पप्पा तुम्ही लई बाहेर जाऊ नका, तिथं दुकान गायब होशील. आम्ही धबधब्यात बसणार. कमी आहे तुमचं. धबधब्यात बसणं नाही रे, पोहत्यात. पोचलेलो आहे. ए मामा कसं वाटतंय? हिने उलटी केलेली आहे गाडी. हो, आमची हिरोईन ही आमची मामी. गाडीच्या गाडीच्या मध्ये लागतो ते माकडे तिथे बोलला असतं का बघा. आता आम्ही पोचलेलो आहे मित्रांनो, बघू शकता आंबोली घाटचं निसर्गरम्य परिसर. आता पप्पांचे 2 शब्द ऐकूया. पप्पा कसं आहे जरा सांगा. हा इथे आंबरोळी मधला धबधबा, आंबोली ना आंबोली, आंबोली मधला धबधबा एकदम छान आहे. बघण्यासारखा निसर्ग परिसर आहे. एकदम मजा वाटते आणि सांग देतो. बोला. आणि सूर्याची किरण पण एकदम इकडे कमी येतात, दुक्कट जास्त येतं आणि बघण्यासारखं एकदम चांगलं आहे. तुला कसं वाटलं शिवानी? 1 नंबर. अरे नुसतं एवढंच येत आहेस बोल. 1 नंबर. आणि हा आमचा छोटा हिरो कसं वाटतंय बोल जरा. बरं वाटतंय. ए थांब का देतो. हा आता मामी आमची 2 शब्द 1 बोलत. नंबर. तुझी कंबर. आता तुम्हाला हळूहळू निसर्ग दाखवतो. नोएल पॉइंट बघून छान. ओ रुपाईनी काय कसं वाटलं? कसं वाटलं? आमची फॅमिली एकत्र आलेली आहे. गजुदा अनुदा 2 शब्द बोलून टाक, आपले ब्लॉग वर टाकणार आहे. आंबोली पॉइंट बद्दल तुला कसं वाटतं? आपल्या चंदगड तालुक्याला लागून आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ठिकाण आहे. हे ठिकाण महाबळेश्वर म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील सर्वात थंड हवेचे ठिकाण आणि सगळ्यात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथे येणारे पर्यटक इतके खुश होतात की इथला नजारा जो आहे तो त्यांच्यासाठी सोनेरी चंदेरी क्षणासारखा आहे. आणि येथील जे धबधबे आणि येथील जो वातावरणीय बदल, क्षणाक्षणामध्ये जसे धुके येणे, क्षणाक्षणामध्ये पाऊस येणे, अचानक अंधार होणे, बऱ्याच अशा चंदेरी सोनेरी गोष्टी इथं घडतात. खरोखरच महाराष्ट्रात हे इतकं छान पर्यटन स्थळ आहे की इथं येणारा प्रत्येक पर्यटक हा खूप आनंदित आणि चांगल्या पद्धतीनं इथं दर्शन घेऊन परत चांगले जे आपले पॉईंट आहेत त्याचे खूप आनंद घेऊन तो परिपूर्ण असं इथं पर्यटन स्थळ चांगल्या पद्धतीनं फिरून आपला आनंद व्यक्त करत असतो. लाईक शेअर सबस्क्राईब. व्हेरी गुड. हे बघा थंडावले ते बघा. खात नाहीत संपले. मित्रांनो बघू शकता तुम्ही, मला दया वाटली म्हणून मी ह्या माकडांना आपल्या मस्तपैकी 1 किलो भडंग दिलेला आहे. बोलून एन्जॉय द लाईफ. माझे पप्पा ओरडत आहे तू भडंग का दिला म्हणून. खरं तर माझ्या मम्मीने दिलेला आहे तो भडंग. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा निसर्गरम्य परिसर तुम्हाला फक्त आणि फक्त प्रत्यक्षात बघायला आवडेल.
तरी पण तुम्ही येऊ शकणार नाही म्हणून मी व्लॉग बनवतोय आज. ह्या फिरण्याच्या ठिकाणाचे नाव आहे आंबोली धबधबा. ही खायची दुकानं, हे मका, हे सगळं आहे इथे. पार्किंगला जागा नाही पण तुम्ही लवकर येऊन पार्किंग पकडू शकता. आम्ही पण आमचा खाऊ सोबतच घेतलाय. तुमची फॅमिली राहिली तिथेच, हळूहळू येते. इथे माकडांची पण कमी नाही. आणि हाच तो क्षण धबधब्याचा. ही धबधबा फिरण्याची मजा फक्त पावसात येते हा मित्रांनो. पाहू शकता किती आज शनिवार गर्दी भरपूर. असे कॉमेडी न घेतात राहतात. आणि इथं सुरू झालेलं आहे सेल्फी काढायचं, स्नॅप काढायचं. वाव बडी ब्लास्टर. हो, हा छपरीपणा शुभम सदाकडून शिकून घ्यावा. ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. हाच तो धबधबा. इथून एंट्री आहे. तर आम्ही तिकीट काढणार इथे. बघू शकता पाण्याचा प्रवाह. इथून हा दरी आहे. ही दरी, हा बघा धबधब्याचं पाणी इथून खाली येतं. मामी त्या धबधब्यात जाऊन इथे काय? हे मामी, हे मामी धबधब्यात जाणार वरती? नाही मी हे बघा घाबरले मम्मी. हे तिथे जाणार. जावा पण पडू नका, बस एवढं करा. हे चॅनल सबस्क्राईब करा. मला आमचा व्हिडिओ संपत आहे. आमचं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपत आहे. मम्मी सबस्क्राईब करा. मम्मी बघा की काय अंगावर घाल त्याची गाडी. इतिहासाला मित्रांनो, तुम्ही आनंद घ्या या धबधब्याचा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय मित्रांनो. आमचा व्लॉग संपलेला आहे. परत एकदा तुम्ही पाहू शकता हा धबधबा. जास्त गर्दी असल्यामुळे मी माझा व्हिडिओ थांबवत आहे. मामा लाईक करा, शेअर करा. बोल की. अरे मामा बोला, दोन शब्द बोल. कसं वाटलं तुला? हिला गाडी लागली ती सांगते. उलट्या उलट्या झाल्या. आणि परवाच लई भारी झाल्या. खरं गाडी लागली. अरे मामा चला आता आपण आपला आनंद सुरू करूया. चला तर मित्रांनो, बाय बाय.